अनेकदा लोक विचारतात, एवढं काय वेड आहे डेकोरेशनचं? एवढे दिवस मेहनत करून रात्र रात्र जागून काय मिळतं? आणि त्यावर आमचं एकच उत्तर असतं. लोकांना आवड असते, आम्हाला वेड आहे वेड बाप्पाचं डेकोरेशन करायचं. आणि का नसणार? गणपती आगमनाच्या 2-3 दिवस आधी घराघरात चालू असणारी नाईट शिफ्ट ज्याने अनुभवली आहे, त्यालाच हे वेड समजेल. रात्री 3-4 वाजेपर्यंत कटर कात्री फेविकॉल हातात घेऊन बसणं, लाईटची माळ कुठे लावायची यावरून वाद घालणं आणि पाठीत आणि हातात कळ निघत असली तरी सकाळपर्यंत मखर तयार झालंच पाहिजे हा ध्यास असणं. जो बाप्पा वर्षभर आपल्यावर सुखाची समृद्धीची सावली धरतो, त्याच्या स्वागत सोहळ्यात कोणतीही कसर सोडून कसं चालेल? जेव्हा आपला हा बाप्पा मखरात विराजमान होतो आणि त्यावर रोषणाईचा प्रकाश पडतो, तेव्हा डोळ्यातून येणारे आनंदाश्रू आणि मुखातून निघणारा गणपती बाप्पा मोरया हा गजर या एका क्षणासाठी महिनाभराची मेहनत एकदम सार्थकी लागते. तुम्हालाही बाप्पाच्या डेकोरेशनचा असंच वेळ आहे का? यावर्षी तुम्ही काय खास डेकोरेशन केलं आहे? आम्हालाही कमेंटमध्ये नक्की सांगा.